मंडळी नमस्कार. नमस्कार. आज आपल्या एसआरटी शाळेतर्फे जी शेती शाळा घेण्यात आली ती अमरावती जिल्ह्यामधले शेतकरी, आताच आपण त्यांची मुलाखत घेतली. आता दुसरा नंबर लागला तो यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ जिल्ह्यातले 40 ते जवळपास शेतकरी आहे. त्याच्यामध्ये कृषी अधिकारी साहेब सुद्धा त्यांच्या झरी जामणीमधले शेतकरी घेऊन आलेले आहे. म्हणजे आज जे आपले शेतकरी आलेले आहे त्यांच्यापैकी आज आपण त्यांना विचारू का एसआरटी शेती शाळेसाठी का आले, का गरज पडली, का त्यांना एसआरटी शेती शाळा करावीशी वाटली. तर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि तुम्ही आम्हाला सांगा की हे एसआरटी शेती शाळेत जो यवतमाळ जिल्ह्यातले 2-3 तालुक्यातले जे शेतकरी आले तर का वाटलं का तुम्हाला एसआरटी शेती शाळेसाठी यावं बा म्हणून? नमस्कार. मी प्रवीण दानव. माझं गाव हटवांजरी, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ. मी याच्या आधी पण एक शेती शाळा केली आहे आणि हे आता माझी दुसरी शेती शाळा आहे. एसआरटी शेती चे मी व्हिडिओ पाहिले होते YouTubeला. त्यातून माहिती भेटली आणि रिधोऱ्याचे जे काळे आहे त्यांच्याकडून पण माहिती भेटली. तर त्यांनी थोडं माहिती दिली होती की तुम्ही एकदा तिथं भेट द्या म्हणून. आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी संपर्क साधला. आणि आता जे तिथं कार्यशाळेमध्ये जे काही झालं, ते जे माहिती आपण ऐकली, ते आता इथं जे पाहून राहिलो ते म्हणजे पूर्णपणे 100% रिझल्ट आहे इथं समोर. हे त्या याच्यातून दिसून आलं. आणि मी माझ्यासोबत माझ्या गावातील काही 5 शेतकरी आहे, त्यांना पण मी ते दाखवायला आणलं. म्हणजे पहिलं मी त्यांना सांगितलं की मी एसआरटी शेती शाळा केली आहे बा, तिथं असं-असं दिसलं. तर त्यांना जेव्हा सांगितलं त्यांनाही वाटलं, अरे नाही आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे त्यांनाही आवड निर्माण झाली आणि आज मी त्यांना पण घेऊन आलो. आणि माझी जी शेती आहे पहिलं मी पण पराठ्या वगैरे बारीक केल्या रोटावेटरनं. पण त्याच्यातही खर्चच. आज 3 वर्ष झाली मी पराठ्या बारीक करत आहो. म्हणजे काही फेकत नाही. पण मशागत हे करावंच लागतं तिथे. तुम्ही जे पराठ्या बारीक करता म्हणजे काय म्हणण्याचा उद्देश आहे का त्याचा आपल्याला एक तिथे लेअर झाला पाहिजे. हो. पण त्याच्यापासून भेटणारा कर्ब हा अजून एक क्लिअर गोष्ट करतो का जमिनीत जे आपण बुरखे देतो याचा कर्ब हा आपल्याला पुढच्या पिकापर्यंत 6 महिने 7 महिने 8 महिने असा मिळतो. पण तुम्ही जो वरतून लेअर टाकता ना पराठ्या बारीक करून, याच्यापासून फक्त 20 ते 25 दिवस कुजल यायला लागते. त्याच्यामुळे याचा कर्ब जास्त दिवस भेटत नाही. वरच्या जमिनीचा नाही, आपल्याला पाहिजे जमिनीमध्ये मुळाचे जाळे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा का जमिनीमध्ये पाहिजे मुळाचा बाजार. तर आता यवतमाळ जिल्ह्यातूनच झरी मधले आपले 40 ते 50 एकरचे एसआरटी शेतकरी हे तिथले कृषी विभाग घेऊन तिथले बरेच 15-20 शेतकरी घेऊन इथे आलेले आहे. तर आपण सर आपला परिचय सांगा आणि तुम्ही सांगा तिथे बरेचदा येऊन गेले पण तुम्ही शेतकरी आणलेत का आणले? मी अविनाश देवराव कुडमेते, मुक्काम सालेभट्टी, पोस्ट जामणी, तहसील झरी जामणी, जिल्हा यवतमाळ. काय झालं, माझ्याकडे शेतीचं क्षेत्र भरपूर आहे. जवळपास 40 एकर शेती आहे. परंतु जवळपास मी 10 वर्षापासून शेती स्वतःच करतो. करत असताना उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती. कारण कोणत्याही कृषी केंद्रात गेलं तर तो खर्च जास्त व्हायचा, उत्पन्न कमी व्हायचं. उत्पन्न व्हायचं पण शिल्लक काही राहायचं नाही. मग योगायोगाने आमचे मित्र जीवन आडे सर आहे, त्यांनी आम्हाला उमेश भाऊचा परिचय करून दिला आणि त्यांच्यासोबत मी एकदा आलो. उन्हाळ्यात आलो. त्याच्यानंतर आमच्या झरीचे म्हणजे कृषीबद्दल म्हणजे आत्मीयता असणारे कृषी अधिकारी सन्माननीय किनाके साहेब आहे, कृषी सेवक कोरांगे साहेब आहे, यांना घेऊन आलो. त्यांनी पण शेती पाहिली आणि आम्ही प्रायोगिक तत्वावर झरी जामणीमध्ये 4-5 शेतकऱ्यांनी सुरू केलं. मी यावर्षी 25 एकरवर बेड लावून म्हणजे यासाठी चालू केली. पण पहिला विरोध तर घरूनच झाला. पहिला विरोध घरून झाला कारण बेडवर गवत झालं. म्हणजे आई वडील म्हणायचे, अरे हे का लावलं तू, काय करते, हे असं करायची वेगळा शेती. म्हणजे हे पहिलं वर्ष आहे. परंतु आता काय झालं, तणनाशक मारलं, थोडंसं पीक उत्पन्न बरं यायला लागलं, खर्च कमी यायला लागला. बाया ज्या निंदन करणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांना सांगायची गरज नाही लागली, हुंडा द्यायचं काम नाही. म्हणजे निंदनाचा बायाचा जो मजुराचा खर्च आहे या एसआरटी मुळे कमी झाला. आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचा त्रास जो होता तो कमी झाला. मी स्वतः म्हणजे पेशाने शिक्षक जरी असलो तरी पाठीवर पंप घ्यायचं, खूप माणसं पाहायचे, मिरची लावायची, 2-3 दिवसानं फवारायचं, अशी परिस्थिती होती. पण याच्यात काय झालं, मेंटली माणूस सेटल झाला. म्हणजे आपण कितीही गवत झालं तर टेन्शन नाही. म्हणजे गवत पाहायची सवय लागली आणि हळूहळू
यावेळेस आमच्या घरच्याच म्हणजे 100% नाही म्हणता येईल, पण 50, 60, 70% परिवर्तन झालं. आई वडील पण म्हणायला लागले. भाऊनं एकदा भाऊसोबत बोललो, आई सुद्धा आमची बोलली भाऊसोबत, कारण आमची आई शेती सांभाळते. त्या आई बोलली तर मग यावेळेस थोडस उत्पादन खर्च कमी आहे. उत्पन्न जरी जास्त वाढलं नाही तरी पण उत्पादन खर्च कमी आहे. उत्पादन खर्च कमी आहे आणि हातात उरणारी जी शिल्लक रक्कम आहे ती यावर्षीची बरी राहील. आणि हा आपलं एक एकच अनुभव. मन आहे, तण देई धन. म्हणजे आजपर्यंत काकेला आपण धन धुऱ्यावर नेऊन टाकलं, उपसू आणि आज त्याच्याच भरोश्यावर आपण हे म्हणतो का तण देई धन. बरं, आता तुम्हाला सगळ्या एका शब्दात सांगा, SRT योग्य आहे की नाही शेतकऱ्यासाठी? बरं, धन्यवाद.